सूर्य साक्षीला आहे. आंबुलगावचा इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली. जवळपास 50 ते 55 वर्षानंतर पहिल्यांदा पाणी आलंय. आणि कसं वाटतं पाणी आल्यानंतर? मित्रांनो, पहाटेचे वाजलेत 5 आणि पाटाला पाणी आलं म्हणून पाण्याची उत्सुकता पाहण्यासाठी शिवा चालला पाणी पाहायला. झोपेतून उठलाय, पप्पा मला पाणी बघायला येतं म्हणून. चला जाऊ आपण पाटाचं पाणी बघायला. अंधार खूप आहे पण जाऊ पाणी पाहायला. कारण का एक आनंद हा गोष्टीचा जो सर्वजण वाट बघतो. ते जवळपास 54 ते 55 वर्षापासून वाट बघत होते. काळकुट्टा अंधार आहे पण पाणी आलं म्हणून सर्व सकाळी सकाळी लवकर उठले आणि पाण्याची पूजा करायसाठी जायचं आपल्याला. चला पटकन जाऊ आणि पूजा करून घेऊ पाण्याची. आणि पाणी दाखवतो तुम्हाला किती फ्लोनं पाणी वाहतंय. सर्व मंडळी गोळा झाली तिकडं. जाऊ आपण पटकन तिकडं. पाण्यासाठी पब्लिक अंधारात दिसत नाही एवढं पण पब्लिक खूप आली आहे. आंबुलगावच्या इतिहासातील सुवर्णक्षण सूर्य साक्षीला आहे. आणि आंबुलगावचं 54 ते 55 वर्षापासून असलेल्या पाण्याची अपेक्षा आज सूर्याच्या साक्षीसोबत पूर्ण होते. पाटाला पाणी येतंय आपल्या जवळ 50 ते 55 वर्षांचं पाणी येतंय. आणि पाणी पाहण्याची उत्सुकता लोकांची. डीजे सर्व लोक गावात सकाळी सकाळी जागे झाले आले पाटावरती. संपूर्ण हर्ष उल्हासात आणि आनंदाच्या जोरात फटाक्यांच्या वर्षावर्ष आज पाटाचं पाण्याचं आगमन आंबुलगाव नगरीत होतंय. बघू आज पाणी किती येतं किती नाही दाखवतो. लोकांचा आनंद बघा अजून कसा होतो. फटाक्यांच्या जोरात पाण्याचं आगमन होतं आपल्याकडे. बाबा कसं वाटतं तुला? पब्लिक खूप गोळा झाली आहे पाणी पाहण्यासाठी. सकाळी सकाळी एकदम सूर्योदय झालं नाही. फटाकड्यांच्या हर्षात आणि आनंदात पाण्याचं आगमन होतं आपल्याकडे. इकडे खूप आनंदाचा क्षण हा इकडे शेतकऱ्यांसाठी सर्वांसाठी. कारण आश्चर्य पाहण्यासाठी सकाळी उत्सुक डीजेच्या आवाज सर्व उत्सुक झाले इकडे मंडळीवर का सर्व आगमन झालं साऱ्यांचं. खऱ्या अर्थानं शब्दात व्यक्त न करणारा हा आनंद आहे. पाणी आगमन झालं इकडे. फटाकड्यांचा इकडं वर्षा चालू आहे. या साईडला डीजे वगैरे सकाळी सकाळी सर्व पब्लिक गोळा झाली आहे आपल्याकडे पाटावरती. पाणी पूजनासाठी सारे खाली येते वर्ग. पाण्याचं पूजन करण्यासाठी सारे मंडळी खाली येते पाणी पूजेसाठी. महिला मंडळ वगैरे पब्लिक पाकिट गोळा झाली. ना दोघाली का पाण्याचं आगमन झालं आपल्याकडे. आनंद लोकांच्या पब्लिकला पाण्याचं पाणी पाहण्यासाठी. लोकांचा आनंद वा सकाळी सकाळी पब्लिक किती गोळा झाले.
झालेलं आहे. सूर्योदयाचं आगमन झालं तिकडं आणि इकडं पाण्याचं आगमन झालं आपल्याकडं. सूर्य साक्षीला आहे. आंबुलगावचा इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली. जवळपास 50 ते 55 वर्षानंतर पहिल्यांदा पाणी आलंय आणि सर्व लोक पाण्याचा आनंद घेण्यासाठी लोक सर्व मंडळी इथे गोळा झाले बरं का. कसं वाटतं पाणी आल्यानंतर? सुंदर नजारा दिसतोय बघा मित्रांनो. तुम्हाला बोललो होतो मी की आज तो पाट खालीच होता, तो भरून वाहणार आहे आणि ते झालं बघा. सकाळी सकाळी सूर्य साक्षीला पाणी बघा का सुंदर वाहत आहे. आपल्या घराजवळ पाणी बघा पाटाचं काय भार दिसतंय बघा. मी म्हटलं होतं ना जेव्हा पाट रिकामं होतं तेव्हा आणि आता भरेल पाठ बघा किती सुंदर नजारा दिसतोय. आणि खऱ्या अर्थानं आता शेतकऱ्याचं स्वप्न साकार झालंय ते फक्त एकाच माणसामुळं, ते म्हणजे फक्त भुजबळ साहेबांमुळे बरं का. भुजबळ साहेबांच्या प्रयत्नांनी यश आलंय खऱ्या अर्थाने आणि पाटाचं त्याने जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं मित्रांनो.